प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेची आघाडी, धनुष्यबाणाचा जोर वाढला। कल्याण रोड परिसराचा कायापालट, शिवसेनेच्या कामाला नागरिकांची पसंती। प्रभाग 15 मध्ये प्रचार रंगात, शिवसेना उमेदवारांची आघाडी कायम। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रभागामध्ये राजकीय वातावरण तापले असले तरी प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये स्पष्टपणे आघाडी घेतल्याचं चित्र सध्या दिसून येते। शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे, सुवर्णाताई दत्ता जाधव, विद्या खैरे, प्रियंका प्रशांत गायकवाड हे चौघेही मतदारांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। विशेष म्हणजे या प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षात करण्यात आलेल्या विकास कामांची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होत असून त्यामुळे धनुष्यबाणाचाच बोलबाला सध्या संपूर्ण प्रभागामध्ये पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 15 मधील कल्याण रोड परिसर हा पूर्वी अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित होता। रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठ्याच्या समस्या, ड्रेनेज, सार्वजनिक सोयी सुविधांचा अभाव अशा अनेक प्रश्नांनी नागरिक हे त्रस्त होते। मात्र गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत या चारही नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिलं। या कालावधीमध्ये रस्त्यांचं काँक्रिटीकरण, अंतर्गत गल्ल्यांचे डांबरीकरण, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारणा, ड्रेनेज लाईन, स्वच्छता व्यवस्था तसंच सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळं कल्याण रोड परिसराचा अक्षरशः कायापालट झालाय। याच विकास कामांचा थेट फायदा नागरिकांना मिळाल्यानं परिसरातील मतदार मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून येते। प्रचारादरम्यान उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांचे मतरूपी आशीर्वाद घेत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। यावेळी अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की तुम्ही गेल्या 5 वर्षात जे विकास कामं केले त्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले। आधी कुठल्याच सुविधा नव्हत्या, आज आमच्या परिसरात बदल दिसतोय, त्यामुळे आम्ही तुमच्याच पाठीमागे ठामपणे उभे आहोत अशी खात्री नागरिकांनी उमेदवारांना दिली आहे। एकूणच अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला असला तरी प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेच्या विकास कामामुळे वातावरण धनुष्यबाणाच्या बाजूने झुकलेलं असल्याचं स्पष्टपणे जाणवतंय। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।